8व्या वर्गात असताना एक आंदोलन केलं आम्ही, जमिनीत स्वतःला गाळून घेतलं. भाजपाचं तर एकंदरीत चित्र तसंच आहे का त्यांना पक्ष नकोच आहे. मग आज रोज 10 शेतकरी मरतं, तो काही हिंदू मरत नाही का? तो हिंदू नाही आहे. म्हणजे झेंडा घेऊन मेलेला हिंदू आणि धोरणामुळे मेलेला तो काही पाकिस्तानी आहे. एखाद्यावरती आरोप होतात आणि नंतर तो बीजेपीमध्ये होतो. मी स्पष्ट बोलतो. गुवाहाटी जाणारे एका आमदार निवडून येणार ते सगळे आले, मी एकटाच पडलो. देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणले की मी फोन केला म्हणून बच्चू भाऊ गुवाहाटीला गेले. कसं आहे, एका फोनवर जाईल एवढाच मी खुला नाही. मी अभिमानानं सांगतो गेलो होतो आम्ही, पण बच्चू भाऊच्या स्वतःच्या मंत्रिपदासाठी नाही, तर माझ्या दिव्यांग भावाचं मंत्रालय स्थापित व्हायसाठी. लोक कोणी चांगलं नाही म्हणत आमदाराला. फोटो जरी काढत असेल ना तर लोक शिव्या देतात नंतर. तेव्हा ॲम्ब्युलन्स काही नव्हते ना, तर शेकडं होतं. शेकडं म्हणजे दमनी ते. आणि कोणी जर बिमार पडलं तर आमच्या घरचीच दमनी काम करत. सकाळी माझ्याकडे गायी आहे, मी ते शेणपोटा वगैरे करते आत्ताही. हां, सकाळी राजकारणामध्ये धर्म आला, जात आली, पैसा आला, EVM मशीन आली. मतदार प्रथम स्थानी होता, आता तो दुय्यम स्थानी गेला, तिसऱ्या स्थानी गेला आणि पक्ष प्रथम स्थानी आला. बाप मेला तरी 72, पण नेता मरायला नको. निष्ठा पक्षावर नाही, निष्ठा माझ्या बापावर, शेतकऱ्यावर, मजुरावर, माझ्या काम करणाऱ्या कष्टकरी जनतेवर निष्ठा ठेव. नेत्यावर निष्ठा ठेवू नको. जो काही खर्च होता ना लग्नाचा, तो 1-1.5 लाख येणार होता. जेवण घेणं, मग जेवण रद्द केले, सगळा खर्च वाचवला आणि त्या पैशात आम्ही सायकली आणली. आणि लग्नात आम्ही मंगलाष्टत्र म्हटलंच, पण राष्ट्रीय गीतही म्हटलं. क्या बात आहे. आणि एकमेकाला हार न देता तिरंगा दिला एकमेकाला. तुम्ही सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो, सरकारवरती तुमचा प्रहार चालू असतोच. प्रहार नाव कसं सुचलं? नाना पाटेकर. पैसा जास्त लावला म्हणून सिलिंग का नाही लावत? करायला पाहिजेत कसं. लावा अदानी अंबानीवर सिलिंग. कुठून कमावले ना?